हाय फ्रेंड्स, आज आपण नाशिक टू दर्याई माता मंदिर अशी रोड ट्रिप करणार आहोत आणि तिथे गेल्यावर ट्रेकिंग सुद्धा करणार आहोत। तर चला बघूया आजचा हा व्हिडिओ। मखमलाबाद गावाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला मातुरी हे गाव लागेल आणि मातुरी गाव लागल्यानंतर उजवीकडे दरी तसेच आळंदी डॅम असा बोर्ड लावलेला आहे, तिथून आपल्याला उजवीकडे वळायचे आहे। मातुरी गावातून उजवीकडे वळाल्यानंतर साधारण 3 ते 4 किलोमीटर चालल्यानंतर आपल्याला उजवीकडे श्री क्षेत्र दर्याई माता मंदिर अशी कमान लागते। त्या कमानीतून आपल्याला आत जायचे। दर्याई माता मंदिर इथे पोहोचल्यानंतर तिथे गाडी पार्क करण्याची बाजूला व्यवस्था आहे आणि गाडी पार्क केल्यानंतर आपण पुढे ट्रेकला सुरुवात करू शकतो। साधारण 100 मीटर चालल्यानंतर आपल्याला तिथे पायऱ्या लागतात। गेटच्या मध्ये आल्यानंतर पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि वरच्या दिशेने वाटचाल सुरू केली। थोडे अंतर चालत गेल्यानंतर तिथे मनमोहक असा सुंदर निसर्ग बघायला मिळाला। मध्ये उभे राहून आम्ही काही स्नॅप्स घेतले आणि पुढे चालत राहिलो। पावसाची भुरभुर सुरू असताना वरती पोचलो आणि निसर्ग रम्य असा धबधबा पाण्याचा बघितला। वरती गेल्यानंतर वाहणारा धबधबा, गोलाकार आकाराचा ब्रिज, दगडांमधून वाहणारं पाणी असा विहंगम असा दृश्य देखावा आम्ही बघितला। आता आपण दर्याई माता मंदिराचे दर्शन घेणार आहोत। तर चला बघूया मंदिर। मित्रांनो, आता दर्याईचं आत्ताच आपण दर्शन घेतलं। आता दर्याईच्या ट्रेकिंगसाठी इथे पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहे। काही पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे। मग आपण बघूया वरची दृश्य। अशा पद्धतीने पाणी येते का आणि आता हे पाणी तो आपल्याला धबधबा अगोदर आपण बघितला तिथे जातो। मित्रांनो, आता आपण दर्याई मातेच्या टॉपवर आलो। बघा डोंगराचा टॉप तुम्ही बघू शकता। समोर आपण निसर्गरम्य विहंगमाचं दृश्य तुम्ही बघू शकता। डॅम व्ह्यू आहे मित्रांनो, तो बघा समोर व्ह्यू दिसतो तुम्हाला, तो गंगापूर डॅमचा व्ह्यू आणि हा बघा त्याचा निसर्ग रम्य परिसर बघा। निसर्ग सानिध्यात आपण आलो। आता आपण पूर्ण टॉपला आलेलो इथे। हा व्ह्यू बघू शकता। मन सरगम छेडारे धुंद वारे गीत गारे असं मनोहर दृश्य असं आपण बघू शकतो।
तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.